नमस्कार। नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना कळविण्यात येते की दिनांक 23-24 जुलै 2024 रोजी दिव्यांग बांधवांच्यासाठी दिव्यांग साहित्य शिबिर आयोजित करण्यात आलेले होते। त्या दिव्यांग बांधवांची जे तपासणी शिबिरामध्ये ज्यांची नाव नोंदणी झालेली आहे अशा दिव्यांग बांधवांचं साहित्य नांदेड येथे आलेले आहे आणि ते साहित्य 28 सप्टेंबर 2024 रोजी मालपाणी मतिमंद शाळा येथे वाटप होणार आहे। तरी दिव्यांग बांधवांनी ज्याची नोंदणी झाली अशाच दिव्यांग बांधवांनी आधार कार्ड आणि पावती घेऊन साहित्य नेण्याची कृपा करावी असे आवाहन दिव्यांग विरोधी निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलकर हे करीत आहेत। दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड मागे जुलै महिन्यामध्ये RR मालपाणी मतिमंद विद्यालयामध्ये एक तपासणी शिबिर घेण्यात आलेलं होतं। दिव्यांगांना आवश्यक असलेली साहित्य संसाधने व उपकरणे या अनुषंगानं त्यांचं ॲसेसमेंट शिबिर इथं घेण्यात आलेलं होतं आणि त्या शिबिरामध्ये दिव्यांगांना लागत असणाऱ्या सर्व बाबींची तपासणी करण्यात आली आणि कोणत्या दिव्यांगांना कुठल्या साहित्याची गरज आहे याचा शोध घेण्यात आला आणि त्यानुसार त्यांना ते साहित्य जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून येत्या 28 सप्टेंबर रोजी शनिवारी दिलं जाणार आहे। ज्या दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी जुलै महिन्यात RR मालपाणी मतिमंद विद्यालयात झालेली आहे अशाच दिव्यांग लाभार्थ्यांना तो लाभ दिला जाणार आहे। तर या माध्यमातून माझी सर्व दिव्यांग बांधवांना ज्यांची तपासणी झालेली आहे अशा दिव्यांग बांधवांना विनंती आहे की त्यांनी 28 सप्टेंबर शनिवार रोजी इथं सकाळी 11 वाजता RR मालपाणी मतिमंद विद्यालय मगनपुरा नवामोंडा नांदेड येथे उपस्थित राहून आपल्याला देऊ केलेला लाभ इथून आपण घ्यायचा आहे। सोबत येताना स्वतःच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि देण्यात आलेली पावती आपण निश्चितच घेऊन यायची आहे अशी या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे। धन्यवाद।